डिग्री पूर्ण झाली आणि काकांनी जान्हवीसाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. आई बाबा विना पोरगी जान्हवी. काका काकूंकडे लहानची मोठी झाली. त्या दोघांना 2 मुले आणि तिसरी मुलगी आपलीच आहे असं समजून त्यांनी जान्हवीचा खूप मायेने सांभाळ केला. जान्हवी स्वतःच्या पायावर उभे राहून मग लग्नाचे बघू म्हणत होती. पण काकांना तिच्या लग्नाची काळजी होती. काकांना वाटायचे की तिने जर नोकरी केली तर लोक म्हणतील, आई बापाविना मुलगी काकांनी वाढवली, पण आता तिच्या जीवावर बसून खातो. म्हणून काका तिच्या लग्नाचे बघत होते. लग्न झाल्यावर मुलाकडे लोक म्हणाले तर नोकरी कर, पण आता नको, असे काका तिला समजावून सांगायचे. तिला हे पटत होते, म्हणून ती लग्नाला तयार झाली. अशातच शेजारच्या गावचे सरपंच दामोदर नवले यांच्या मुलासाठी जान्हवीला बघायला एक मध्यस्थीमार्फत नवले परिवार सहकुटुंब आले होते. त्यांचा मुलगा नकुल जास्त शिकलेला नव्हता की त्याला नोकरी पण नव्हती. त्याचे घरचे एक किराणा मालाचे दुकान होते. गावाकडे थोडीशी शेती होती आणि शहरात एक पार्टनरशिपमध्ये हॉटेल होते. सगळी चौकशी केली तेव्हा काकांना कळाले की मुलगा निर्व्यसनी आणि एकुलता एक आहे. घरचे चांगले आहे म्हणून काकांनी लग्न करून दिले. जान्हवीला वाटले नवरा तिच्या पुढच्या शिक्षणासाठी नोकरीसाठी परवानगी देईल. पण हळूहळू तिच्या लक्षात यायला लागले की नवले घरांची परिस्थिती कोलमडून गेली आहे. हॉटेल आणि दुकान फक्त नावालाच आहे. गावात सासऱ्याला मान आहे, पण घरात फक्त त्यांचा दराराच. सासू तर स्वतःचे अस्तित्व नसलेल्या निशब्द पुतळ्यासारखे आहे. तिला स्वतःचे असे काहीच जगत नाही. त्याला सुनेकडूनही त्याच अपेक्षा होत्या. तिला स्वयंपाक, घरचा उंबरा ओलांडण्याची सुद्धा परवानगी नव्हती. तिचा नवरा तर हॉटेलच्या नावाखाली 8-8 दिवस शहरात जाऊन राहायचा, पण त्याबद्दल कोणी आक्षेप घेत नसायचे. जान्हवी आणि तिची सासू दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यात गुंतून राहायच्या. या सगळ्यात जान्हवी आणि तिच्या सासूचे चांगले सूर जुळले होते. सासूच्या रूपात जान्हवीला आई आणि त्यांना मुलगी मिळाली होती. जान्हवी मात्र दिवसेंदिवस कुढत होती. नवऱ्याचे प्रेम फक्त शारीरिक होते आणि ते फक्त जेव्हा मूड होईल तेव्हा, नाहीतर इतर महिना त्यांचे नखसुद्धा दृष्टीस पडत नसायचे. गावात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले. यावेळी महिलांना संधी देण्यात आली. जान्हवीच्या सासऱ्याने आपले स्थान जाऊ नये म्हणून जान्हवीला निवडणुकीला उभे करायचे ठरवले. तिचे शिक्षण पण चांगले होते. तिच्या मदतीस गावात अजून काही सुधारणा करता येईल, अशा गावचा विकास होईल अशी इतर मान्यवरांची अपेक्षा होती. जान्हवीच्या सासऱ्यांना वाटले की जान्हवीला पुढे करून आपल्याला आपले कार्य साधता येईल. लग्न झाल्यापासून जान्हवीने कधी कुठल्याच बाबतीत काही आवाज केला नव्हता. घरात सासूसारखी गरीब गाय होऊन राबत होती. तिला अगदी सहजपणे आपला ठेवून आपल्या इशाऱ्यावर नाचवता येईल असा विचार करून ते या गोष्टीला तयार झाले. मनोमन खुश होऊन त्यांनी नको म्हणणाऱ्या मुलालाही आपला माणूस समजून सांगत आपल्याला कटात सामील करून घेतले. जान्हवीने शांततेने सगळ्या परिस्थितीत सासरे म्हणतील तसे सामोरे जात निवडणूक लढली. नवीन, सुशिक्षित आणि तरुण उमेदवार म्हणून गावातून तिला चांगली मते मिळाली आणि गावचा सरपंचपदी निवडून आली. सरपंचपदाचा कारभार हातात आल्यावर सासरा आणि नवरा त्यांची खेळी खेळू लागला. त्याचा डाव लक्षात आल्यावर जान्हवी सावध झाली. सुरुवातीला शांतपणे प्रत्येक गोष्ट समजून घेत असताना तिला तिच्या अधिकाराची जाणीव व्हायला लागली. हळूहळू ती काही चुकीच्या कामांना स्पष्टपणे नकार देऊ लागली. गावच्या विकासासाठी प्रामाणिक काम करायचे ध्येय तिला तिच्या संसारी जबाबदारीतून
पार पाडताना सासरा आणि नवरा अडथळे आणू लागले. सासू बोलत नव्हती, पण तिला सुनेचे आता बंधनातून सुटका होत आहे हे बघून तिला मनातून खूप आनंद होत होता. जान्हवी आता तिच्या मतावर ठामपणे उभी होती. निर्णय स्वतःच घेत होती. सासरा व नवरा तिला प्रत्येक वेळी रोखण्याचा प्रयत्न करत होते, पण ती त्यांना त्यांच्या वाईट कामात खत घालत नव्हती. त्याची हेराफेरी वाढू लागली. तसे सासूला घेऊन दुसरीकडे जायचा निर्णय घेतला. अनेक वर्ष नवऱ्याच्या गुलामीत कितपत पडलेल्या सासूला जान्हवीने स्वतःच्या हिमतीवर तिथून बाहेर काढले. गावचा विकास करण्यासाठी गावातील काही होतकरू तरुणांना हाताशी घेत एक टीम बनवली आणि गावासाठी जे शक्य होते ते सर्व करून घेतले. जान्हवी त्या गावासाठी एक आदर्श सरपंच म्हणून नावारूपाला तर आलीच, पण अतिशय सुंदर व्यक्तिमत्व असणारी सगळ्या गावची लाडकी जानूताई झाली. एखादी स्त्री स्वतःवर कठीण परिस्थिती आली की आपला म्हणून जगते, सगळं सहन करते, पण जेव्हा एखादा कायदा तिच्या हातात येतो आणि तिला तिची स्वतःची खरी ओळख नक्की काय आहे याची जाणीव होते, तेव्हा मात्र स्त्री खऱ्या अर्थाने सावरून जगायला सुरुवात करते.